आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्याच्या दौऱ्यावर रामनवमीनिमित्त कार्यक्रमाला उपस्थित राहणार आणि त्यानंतर एड.एस.के. जैन यांच्या अमृत महोत्सवाला हजेरी लावतील. पुण्यामधील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासंदर्भातल्या राज्याचा अहवाल आज येण्याची शक्यता आहे. आजही नागरिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. ईश्वरी भिसेंच्या मृत्यूनंतर दीनानाथ रुग्णालयाचा चौकशी अहवाल एबीपी माझाच्या हाती. भिसे यांच्यासाठी जुळी गर्भधारणा धोकादायक असल्याचा निष्कर्ष. गंभीर स्थितीमुळे किमान 3 वेळा तपासणी गरजेची होती. जमेल तेवढे पैसे भरून ॲडमिट होण्याचा सल्लाही दिला होता. भिसे कुटुंबियांचा मंगेशकर हॉस्पिटलच्या अहवालावरती आक्षेप. आम्ही पैसे द्यायला तयार असताना सुद्धा हॉस्पिटल प्रशासनाने वेळ वाया घालवल्याचा भिसे कुटुंबियांचा आरोप. पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणाची चौकशी करण्याचे राज्य महिला आयोगाचे आदेश. पुणे महापालिका आयुक्तांनी आदेश दिले. भाजपच्या महिला आघाडीच्या आंदोलकांवरती गुन्हा दाखल. डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या अश्विनी नर्सिंग होमची तोडफोड केल्याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद. विधानसभा निवडणूक शपथपत्रामध्ये धनंजय मुंडे यांनी खोटी माहिती दिल्याची करुणा मुंडेंची तक्रार. आजच्या सुनावणीमध्ये कोर्टानं दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेतलं. पुढची सुनावणी 3 मे रोजी. सारंगी महाजन यांच्या जमिनीचा वाद. 3 मे रोजी पुढची सुनावणी आहे. धनंजय मुंडे यांच्या सहकार्याने जमिनीच्या व्यवहारामध्ये फसवणूक केल्याचा सारंगी महाजन यांचा आरोप आहे. बीडमध्ये काही महिन्यांपूर्वी एका तरुणानं सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. या तरुणाला न्याय मिळावा यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे. सैफ अली खानवरच्या हल्ल्याच्या प्रकरणामधील आरोपीच्या जामिनाला पोलिसांचा विरोध. आरोपीने जाणीवपूर्वक हल्ला केल्याचं पोलिसांनी न्यायालयामध्ये सांगितलं. प्रशांत कोरटकरचा कळंबा कारागृहामधला मुक्काम आणखी 2 दिवस वाढवला. कोरटकरच्या जामीन अर्जावरती 7 तारखेला होणार सुनावणी. भारतीय संत समिती आज नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठकीचं आयोजन. बैठकीमध्ये संत समिती आपली भूमिका स्पष्ट करेल. गोदावरीच्या काठावरच्या गावांमध्ये डासांचा प्रचंड उपद्रव. माडसांगवी गावामध्ये जनावरांना मच्छरदाणीमध्ये ठेवण्याची वेळ. गोदावरी नदीचं पाणीही प्रदूषित. पाणवेली वाढल्यामुळे डासांचं प्रमाण सुद्धा वाढलं. बीडच्या परळीमधील सरस्वती नदीवरील अतिक्रमणाची पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दखल घेतली आहे. पालिका प्रशासनाला धारेवर धरलं. नदीमधील अवैध खोदकाम थांबवण्याचे पंकजा मुंडेंचे आदेश. जळगाव आणि अमळनेरमध्ये शिक्षण विभागामध्ये मोठा घोटाळा झाला असल्यास सखोल चौकशी होईल. मंत्री संजय सावकारे यांची माहिती. जन्ममृत्यू घोटाळ्यामध्ये सुद्धा कडक कारवाई करण्याचा सावकारेंचा इशारा आहे. कर्जमाफीचं आश्वासन देणाऱ्यांनी सत्तेत आल्यावरती वचन पाळलं नाही. जयंत पाटील यांची महायुतीवरती टीका. लाडकी बहीण योजनेचे पैसे आता पुढच्या निवडणुकीच्या तोंडावरती दिले जातील. पाटील यांचा सरकारला चिंता. मुख्यमंत्री फडणवीसांकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा आढावा. एमआयडीसी असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्यासंदर्भात धोरण करा. फडणवीसांचे निर्देश. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 16व्या वित्त आयोग दौऱ्याच्या अनुषंगानं बैठक संपन्न. 8 आणि 9 मे रोजी वित्त आयोगाचा दौरा. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा. मनसे पदाधिकारी बोरिवलीमधल्या मोक्ष प्लाझामध्ये जाऊन व्यापाऱ्यांना मराठी पुस्तक भेट देणार आहेत. मराठी भाषेचा आग्रह, प्रचार आणि प्रसार वाढवण्यासाठी मनसेचा उपक्रम. मनसैनिकांना आवर घाला. बँक कर्मचारी संघटनेचे राज ठाकरेंना पत्र. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने हे पत्र लिहिलंय. अधिकाऱ्यांच्या बदल्या देशपातळीवर. या अधिकाऱ्यांना 22 प्रादेशिक भाषा शिकाव्या लागतील. ते शक्य आहे का? पत्रामधून सवाल. मनसेच्या मराठीसाठीच्या आंदोलनाला कर्नाटक रक्षण वेदिकेचा पाठिंबा. सोशल मीडिया पोस्ट करत कर्नाटक रक्षण वेदिकेकडून मनसेचं जाहीर कौतुक. मंत्री गुलाबराव पाटील, गिरीश महाजन आणि रक्षा खडसे आज जळगावच्या दौऱ्यावर. जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रम आणि पाहणी दौरे. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असती तर अजित पवार मेले असते का? राजू शेट्टींचं वक्तव्य. तर अजित पवारांवरती वक्तव्य करताना राजू शेट्टींनी उंची आणि लायकी ओळखावी. अमोल मिटकरींचा टोला. साताऱ्यामधील सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीचं आज मतदान. जिल्ह्यामध्ये 99 ठिकाणी मतदानाची प्रक्रिया होणार आहे. 32,000 सभासद मतदानाचा अधिकार बजावतील.
माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी आज वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेतली आहे। नवी मुंबईच्या वाशीमध्ये गणेश नाईक यांनी घेतलेल्या जनता दरबारामध्ये माथाडी कामगारांनी आपली गाऱ्हाणे सुद्धा मांडली आहे। 15 एप्रिलपूर्वी ॲक्वा लाईन म्हणजेच मेट्रो 3च्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण होण्याची शक्यता आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये बीकेसी ते आचार्य अत्रे चौक असा हा भूमिगत मेट्रोचा मार्ग आहे। रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची कामं अधिक गतीनं करताना गुणवत्तेची तडजोड खपवून घेतली जाणार नाही, भूषण गगराणी यांचे निर्देश। टीका सकारात्मकपणे घेत संधी आव्हान म्हणून स्वीकारा असंही वक्तव्य। मुंबईकर ग्राहकांच्या मागणीनुसार आरे ब्रँडचं पिशवीबंद दूध पुन्हा एकदा मुंबईच्या बाजारामध्ये उपलब्ध होणार आहे। पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाच्या वतीनं या संदर्भातला प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर झाला आहे। लातूर जिल्ह्यामधल्या अनेक भागामध्ये गारपिटीसह अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग। केशर, आंबा, गहू, ज्वारी, पपई, टरबूज या पिकांचं मोठं नुकसान। रायगड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। पेण तालुक्यामधल्या जावळी गावामध्ये काही घरांच्या भिंती सुद्धा कोसळल्या, सुदैवाने जीवितहानी नाही। पुण्याच्या जुन्नर तालुक्यामधील पिंपरी पेंढार परिसरामध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। पुण्याच्या जुन्नरमध्ये वादळी वाऱ्यासह विजेचा सुद्धा कडकडाट। पिंपळगाव जोगा इथे नारळाच्या झाडावरती वीज कोसळली, सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही। रायगडच्या पेण तालुक्यामधल्या जावळी गावामध्ये अवकाळीमुळे नुकसान। अनेक घरांवरचे पत्रे सुद्धा उडून गेले, काही ठिकाणी घरांच्या भिंती सुद्धा कोसळल्या। माथेरान, कर्जत, खोपोली परिसरामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। अचानकपणे आलेल्या पावसामुळे माथेरानमध्ये पर्यटकांची तारांबळ। रायगडच्या पेणमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। शहरामधल्या वेगवेगळ्या भागामध्ये पाणी साचलं होतं, वीटभट्टी मालकांचं मोठं नुकसान। पालघरच्या मोखाडा भागामध्ये गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी। आंबा आणि काजूच्या पिकाचं मोठं नुकसान, शेतकरी चिंतेत। भिवंडी शहर आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी। काही ठिकाणी घरांवरचे पत्रेही उडाले, काही ठिकाणी झाडं सुद्धा कोसळली। शहापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट आणि जोरदार पावसाचा कहर। लाहे गावामध्ये घरांचं आणि शाळांचं मोठं नुकसान। मुसळधार पावसामुळे अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर। नाशिकमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे करून मदत दिली जाईल असं आश्वासन। नाशिकच्या मालेगाव तालुक्यामधील गारपिटीने नुकसान झालेल्या भागाची मंत्री दादा भुसे यांनी पाहणी केली आहे। तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत। धाराशिवमधल्या संत गोरोबा काका मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचा वाद राज्य सरकार सोडवणार आहे। दक्षिण दिशेला सुरू असलेलं मुख्य दरवाजाचं काम थांबवून पूर्व दिशेला करण्याची काही जणांची मागणी आहे। नांदेड अपघातामधल्या मृतांच्या नातेवाईकांना केंद्राकडून 2 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा, तर जखमींना केंद्राकडून 50,000 रुपयांची मदत। नांदेडमधल्या ट्रॅक्टर अपघाताच्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून संवेदना व्यक्त। मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर। ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांना जीवे मारण्याची धमकी। वर्षभरापूर्वीच झाली होती पती अभिषेक घोसाळकर यांची हत्या। गरीब नवाज नियाज कमिटी या व्हॉट्सअॅप ग्रुपवरती ठार मारण्याबद्दलचा मेसेज पोस्ट केलाय। मुंबईच्या अंधेरी पश्चिमेमध्ये ओशिवरा परिसरामधल्या मेगा मॉलमध्ये आग लागली होती। अग्निशमन दलानं आग अगदी काही तासांमध्ये विझवली आहे। अमरावतीमध्ये रात्री अज्ञातांकडून हवेत गोळीबार। वसंत टॉकीज परिसरामधली घटना आहे। पान सेंटरवरती 3 युवकांकडून एका व्यक्तीच्या नावाची विचारणा झाली आणि तो युवक नसल्याचं कळताच हवेत गोळीबार। नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये पुन्हा एकदा हाणामारी। अपघात विभागामध्ये 2 गट आमने-सामने। उपचारासाठी आलेल्या जखमी आणि नातेवाईकांना सुद्धा धक्काबुक्की। पुण्यामध्ये टोळक्यांकडून मारहाणीच्या घटना अद्यापही सुरूच आहेत। आरटीओ ऑफिसच्या समोरच्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला 8 ते 10 जणांनी बेदम मारहाण केली आहे। अहिल्यानगर दौंड मार्गावरती विदेशी दारूसाठा जप्त। विदेशी दारूचा बेकायदेशीर वाहतूक करणारा कंटेनर राज्य उत्पादन शुल्क विभागानं पकडला आहे। मुंबईतल्या कांजूर मार्ग इथे कचऱ्याची दुर्गंधी दिवसेंदिवस वाढतेय। अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा पालिका ठोसपणे पावलं उचलत नसल्यामुळे स्थानिक आक्रमक झालेत। ठाणे महानगरपालिकेचा कचरा भिवंडीमध्ये डंप होतोय। स्थानिक ग्रामस्थांचा विरोध आहे। शासनाच्या भूमिकेवरती नाराजी व्यक्त। डम्पिंग ग्राउंड तात्काळ हटवावं, अन्यथा 7 एप्रिलला नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिलाय।
धुळे महानगरपालिकेचा नवा निर्णय. प्रत्येक घरामधून दरमहा 50 ते 100 रुपये कचरा संकलन शुल्क आकारलं जाईल. महापालिकेच्या उत्पन्न वाढीचा हेतू आहे, नागरिकांचा आरोप. तर हा निर्णय स्वच्छतेसाठी आवश्यक असल्याचं पालिकेचं स्पष्टीकरण. सोलापूरमध्ये 600 घंटागाडी कर्मचाऱ्यांचं धरणे आंदोलन. किमान वेतन मिळावं, पीएफ ईएसआय मिळावा, तसंच हक्काच्या 4 सुट्ट्या मिळाव्यात या मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत सोलापूर शहरामधली घंटागाडी कामगार काम बंद करणार आहेत. धाराशिवच्या भूम तालुक्यामधील दूध डेअरी चालकाची 24 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक. बँक खातं अपडेट करायचं सांगून गंडा घातलाय. व्हॉट्सअप फाईल पाठवली, डाऊनलोड करताच बँकेचं खातं साफ झालंय. पुण्यामध्ये सैन्य दलामधल्या जवानाच्या घरामधून दागिन्यांची चोरी. आरोपीला वानवडी पोलिसांकडून साताऱ्यामधून अटक. आरोपीकडून 16 तोळे सोनं जप्त. पालघरमध्ये 4 चाकी वाहनांमधील बॅटरी चोरणाऱ्यांचा सुळसुळाट. महिनाभरामध्ये 50 पेक्षा अधिक कार, जेसीबी, डंपर, बस यांच्या बॅटरी चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. विमानाने मुंबईमध्ये येऊन 15 दिवसामध्ये 5 मोठ्या घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोराला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी चोरी करून पुन्हा एकदा विमानाने उत्तर प्रदेशला पळून जात असताना मुलुंड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वृद्ध दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न. दाम्पत्याच्या वैयक्तिक मालकीच्या जागेमध्ये सार्वजनिक समाज मंदिराचं बांधकाम. तक्रारीची दखल घेतली जात नसल्यामुळे आत्मदहनाचा प्रयत्न. रायगडच्या मुरुड आगरदांडा मार्गावरती रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यामध्ये पिकअप कोसळला. पिकअपमधल्या तिघं सुद्धा सुखरूप आहेत. अपघातामध्ये वाहनाचं मात्र मोठं नुकसान झालंय. पिंपरी चिंचवडमधल्या मोई गावामध्ये भंगाराच्या दुकानाला आग लागली होती. सुदैवाने आगीमध्ये जीवितहानी झाली नाही, मात्र मोठं नुकसान झालंय. उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत आज सिंधुदुर्गच्या दौऱ्यावरती आहेत. दुपारी सिंधुदुर्ग जिल्हा संवाद बैठकीचं आयोजन. काश्मीरमध्ये साकारणार मराठी पुस्तकांचं गाव. मंत्री उदय सामंत यांची घोषणा. 2 मे रोजी होणार उद्घाटन. साताऱ्याच्या मरळी गावामध्ये निनाई देवीची यात्रा. मंत्री शंभूराज देसाई कुटुंबियांसह यात्रेमध्ये सहभागी. सरपंच प्रवीण पाटील यांच्यासोबत शंभूराज देसाई यांनी ठेका सुद्धा धरलाय. ठाण्यामधील चैत्र नवरात्र उत्सवाला रश्मी ठाकरेंची उपस्थिती. आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्र उत्सव. रश्मी ठाकरेंच्या हस्ते देवीची महाआरती. ठाण्यामध्ये आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन. खासदार संजय राऊत आणि एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी सपत्नीक देवीची महाआरती केली आहे. मुंबईच्या ताडदेवमध्ये चैत्र नवरात्रीची धूम. विविध उपक्रमांचं आयोजन. मंत्री आशिष शेलार यांनी राजराजेश्वरी प्रतिष्ठान न्यासा मंडळाला भेट दिली आहे. ज्येष्ठ अभिनेते विलास उजवणे यांचं दीर्घ आजारामुळे निधन झालंय. उजवणे यांनी वयाच्या 62व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. विलास उजवणे यांच्या निधनामुळे मराठी मनोरंजन विश्वावरती शोककळा. हैदराबादमधल्या 400 एकर जंगलाची असंवेदनशील तोडफोड. मोरांसह अनेक पक्ष्यांची घरं सुद्धा उद्ध्वस्त. या भागामध्ये आयटी पार्क विकसित करण्यासाठी सरकार हे जंगल तोडत असल्याची माहिती. सर्वोच्च न्यायालयाने जंगलतोड थांबवली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.